चला आई. अरे तुम्ही परत आले का वरतोंड करून इकडं? आता चालते इथं 1 महिना झालं ना, आता परत आल्या का? मी आलो हिला घेऊन. तुला काही अडचण आहे का? मला काय अडचण आहे? यांचं काम कोण करेन? तुम्ही करतान का? तर 4 माणसं आणून करतान? सगळं काम तर मलाच करावं लागेल ना. आईची तब्येत बरोबर नाही आणि गावात काही इलाज व्हायना, म्हणून मी हिला इकडे घेऊन आलोय. हे इथं राहणार नाही यांना 4-5 हजार रुपये द्या, गावाकडे जाऊन इलाज करते त्यांचा स्वतःचा. नाही, आई इथं राहणार आहे आणि आईचा इलाज सुद्धा इथेच होणार आहे. जाय लवकर आतमध्ये सामान घेऊन आणि स्वयंपाक कर लवकर. अरे आई, तू कवा शिकाली? भया घ्या इकडे सामान. चला. जेवण दारू पिले काय तुम्ही? मी यांना 1 गिलास पाणी नाही देणार. आणि ऐका तुम्ही, इथं जर त्यांना राहायचं असलं ना तर मी राहणार नाही इथं. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ना ते कर. ठीक आहे. चला आई. चालले मी. असं जाऊ शकतीस तू. खरं तुम्हाला काही नाही वाटत मी इथं नाही राहणार तर? बघते ना मी पण तुमच्या आईसोबत किती दिवस राहतात तर. खबरदार, एक शब्द जर बोलली तर तुला जायचं तर जाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवी, एकदा कधी इथून गेली ना तुला डबल यायला चान्स नाही. आई तुम्हीची बसा. ज्याला या घरात राहायचं असेल ना त्याला आई वडिलाची इज्जत ठेवावं लागेल आणि तुला जायचं असलं तर जाय.